बघा आता मार्क कसं करायचं. ही जी मेन रेषा इथे आपल्याला पकडायचा आहे पुट्टा आणि इथून आपल्याला 2 रेषा खाली. बघा या 2 रेषा आपल्याला खाली एक मार्क करायचा आहे आणि त्याच्या पुढची एक रेष. बघा सुरुवातीच्या 2 रेषा तिथे एक मार्क केली आणि त्याच्या खालची एक रेष. असं मार्क करून घेतलं आपण. बघा आता हे पूर्ण अंतर पाव झालं. तर बघा असं क्रॉस पकडायचा आणि एकदम असं सरळ कट द्यायचा दोन्ही रेषांवर. या प्रकारे आपण कट दिलेला आहे. आता हा जरदोशीचा साचा आपला तयार झालेला आहे. आता तुम्हाला थोडे जरदोशीचे प्रकार सांगते. बघा ही साधी आहे, याची फिनिशिंग बघा एकदम प्लेन असते म्हणून याला साधी म्हणतात. आता याच्यामध्ये सुद्धा कलर वेगवेगळे अवेलेबल असतात. जसं तुम्हाला कलर हवा तसं जरदोशी मार्केटमध्ये अवेलेबल आहे. आता दुसरा प्रकार आहे हा नक्षी. बघा याला थोडीशी याची फिनिशिंग बघा, थोडीशी डिझाइन वाटते त्याच्यामुळे याला नक्षी असं म्हणतात. साधी जी जरदोशी आहे त्याचा आकार आणि नक्षीचा आकार बघा दोघांचा आकार थोडासा फरक असतो. साधी थोडी छोटी असते आणि नक्षी आहे थोडीशी मोठी असते. आणि तिसरा प्रकार आहे दबका. दबका माझ्याकडे सध्या अवेलेबल नाही त्याच्यामुळे स्क्रीनशॉट लावते. इथे आता बघा अशी जरदोशी घ्यायची, थोडीशी प्रेस करायची, अशी ओढायची तिला. बघा पाव इंच वाढली इतकी मी ती ओढली आणि असं बघा आता इथे मी डबल घेते, तुम्ही 3 घ्या किंवा 4 घ्या. बघा असं कट केलं म्हणजे छान अशा 2 माझ्याकडे जरदोशी सेम राहिल्या. बघा या पद्धतीने आपण आता पकडायची आहे. आपण मगाशी जे माप काढलं त्याच्यावर जरदोशी घ्यायची आहे, अशी सरळ ठेवायची आहे दोन्ही. तुम्ही ते 2 चे 3 सुद्धा पार्ट करून घेऊ शकता. आणि बघा कट देताना एकदम शार्प द्यायचा आहे. जर असं थोडंसं शार्प कट नाही दिला तर मग जरदोशी वर्क करताना अशी थोडी ताणली जाते किंवा ती सरळ होते. त्याची स्प्रिंग आहे ती निघून जाते. त्याच्यामुळे बघा एकदम शार्प कटच द्यायचा आहे इथे. त्याचं टोक राहिलं तर मग त्याला आपला धागा सुद्धा अडकू शकतो आणि वर्क मग थोडंसं असं येत नाही किंवा असं थोडासा आपला कॉन्फिडन्स जातो, काम नाही येत असं. आता आपण जरदोशीसाठी नायलॉन थ्रेड किंवा कॉटन थ्रेड आपण दोन्ही धागे वापरतो. कॉटन थ्रेड वापरताना काळजी घ्यावी कारण वर्क करताना तो ब्रेक होतो आणि मग तो असं जवळ येऊन तिथे गाठ होते आणि मग जरदोशीमधून टाका येत नाही. त्यामुळे वर्क करताना नायलॉन धागा घ्या कारण बघा असा केसासारखा इतका बारीक असतो आणि आपल्या निडलमधून छान स्मूथली फिरतो. त्याच्यामुळे नायलॉन थ्रेड घ्या. आता प्रॅक्टिससाठी आपण कॉटन थ्रेडच वापरूया. बघा या पद्धतीने मी अशी गाठ मारली. एक्स्ट्रा पार्ट राहिलेला आहे तो कट केला. बघा आपण जसं मनी वर्कला धागा पकडतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला टाका काढायचा आहे. बघा एक टाका काढला, त्याच्या पुढे लॉक स्टिच दिली आणि निडलमध्ये जरदोशी घेतली. बघा सुरुवातीला एक एकच जरदोशी घ्या कारण तुमची सुरुवात आहे. बघा एक एक जरदोशी घ्यायची आणि या पद्धतीने टाकावरती काढायचा. बघा पुन्हा मी दुसरी जरदोशी घेतली. सेम मनीप्रमाणे आपण जरदोशी सरकवायची खाली, खालून धागा ओढायचा, जिथे जरदोशी घट्ट होते तिथे आपण टाकावरती काढायचा. बघा तुम्ही सुरुवातीला एक एकच जरदोशी घ्या. बघा पुन्हा जरदोशी घेतली, या पद्धतीने सरकवली, धागा खालून ओढला आणि जिथे जरदोशी आपली टाईट झाली तिथे आपण टाकावरती काढला. बघा पुन्हा जरदोशी सोडली, खालून धागा ओढला, जिथे जरदोशी टाईट झाली तिथून आपण टाकावरती काढला. बघा चेन स्टिच सेम चेन स्टिच टाकायची आहे, फक्त चेन स्टिचच्या मध्ये आपल्याला इथे जरदोशी टाकायची आहे. जर तुम्ही चेन स्टिच कशी करायची असा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा, मी आय बटनवरती लिंक देत आहे. बघा जेवढी तुम्ही प्रॅक्टिस करा तेवढं तुम्हाला वर्क इझी जाणार आहे. फक्त मी जसं दाखवते तसं पॉईंटनी वर्क करत जा. इथे आपण वरच्या दिशेने खालच्या दिशेला जरदोशी स्टिच करत आलो. आता इथे एंड नॉट देते. तुम्ही प्रॅक्टिस भरपूर करा, मी थोडंसं दाखवते म्हणजे तुम्ही पण थोडंसं करायला असं नाही, तुम्ही भरपूर प्रॅक्टिस करा. आता इथे एंड नॉट मारली पण आता एक्स्ट्रा जो धागा राहिलेला आहे त्याला पण डबल एंड नॉट मारायची म्हणजे आपलं फिनिशिंग छान दिसते. बघा सेम मी डबल एंड नॉट मारते, पहिल्या टाकावरती काढला, पहिल्या टाकाच्यामधून दुसऱ्या टाकावरती उचलला आणि खालून धागा खेचून घेतला. त्याच्यामुळे धाग्याची फिनिशिंग खूप छान येते. आता आपण खालच्या दिशेने वरच्या दिशेला जरदोशी स्टिच करत जाऊया. बघा सुरुवातीला मी टाकावरती काढला, त्याच्यानंतर एक बॅक साईडला टाका दिला. सेम जसं आपण चेन स्टिच शिकलो सेम त्याच पद्धतीने आपल्याला जरदोशी प्रॅक्टिस करायची आहे. बघा पुन्हा जरदोशी सोडली, जरदोशी जिथे घट्ट झाली तिथून आपण टाकावरती काढला.